नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमचे स्वागत आहे आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनल ITI करिअर गाईडमध्ये. ITIची एक्झाम जवळ येत आहे, तर त्या संदर्भात ITIच्या कोपा ट्रेडविषयी मी प्रश्न घेऊन आलेलो आहे. तर वळूया आपल्या पहिल्या प्रश्नाकडे. मदरबोर्ड में एक्सप्रेशन स्लाइड का उद्देश्य क्या है? रैम इंसर्ट करने के लिए, माउस इंसर्ट करने के लिए, कीबोर्ड इंसर्ट करने के लिए, डी अतिरिक्त बाह्य उपकरणों को इंसर्ट करने के लिए. तर याचं उत्तर आहे डी अतिरिक्त बाह्य उपकरणों को इंसर्ट करने. वळूया आपल्या दुसऱ्या प्रश्नाकडे. जंक ईमेल को कहते हैं? ऑप्शन ए स्क्विप, ऑप्शन बी स्क्रिप्ट, ऑप्शन सी स्पॅम, ऑप्शन डी एरर. कोणाला जर याचं उत्तर माहीत असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा. तर याचं उत्तर आहे सी स्पॅम. चला तर मग तिसरा प्रश्न बघूया. ईमेल का पूरा नाम है? इलेक्ट्रिकल मेल, ऑप्शन बी इलेक्ट्रॉनिक मेल, ऑप्शन सी इंटर प्रिंटर मेल या ऑप्शन डी एनालॉग मेल. तर याचं उत्तर आहे बी इलेक्ट्रॉनिक मेल. चला चौथा प्रश्न बघूया विद्यार्थी मित्रांनो. कौन सा कमांड एक्टिव डॉक्यूमेंट को स्थायी रूप से स्टोर करता है? ऑप्शन ए सेव, ऑप्शन बी सेंड, ऑप्शन सी प्रिपेअर, ऑप्शन डी पेस्ट. तर याचं उत्तर आहे ऑप्शन ए सेव. पाचवा प्रश्न बघूया मित्रांनो. OSS का फुल फॉर्म क्या है? ऑप्शन ए ओपन सिस्टम सर्विस, ऑप्शन बी ओपन सोर्स सॉफ्टवेयर, ऑप्शन सी ओपन सिस्टम सॉफ्टवेयर या ऑप्शन डी ओपन सिच्युअनॉइड सॉफ्टवेयर. तर याचं उत्तर आहे बी ओपन सोर्स सॉफ्टवेयर. सहावा प्रश्न बघूया मित्रांनो. FSF का फुल फॉर्म क्या है? त्याचा ऑप्शन आहे ऑप्शन ए फाइल्स सर्व्हर फर्स्ट, ऑप्शन बी फ्री सॉफ्टवेअर फाईल आणि ऑप्शन सी फ्री सॉफ्टवेअर फाउंडेशन, ऑप्शन डी फर्स्ट सॉफ्टवेअर फर्स्ट. तर याचं उत्तर आहे सी फ्री सॉफ्टवेअर फाउंडेशन. ITIच्या एक्झाममध्ये फुल फॉर्म खूप मोठ्या प्रमाणात येत असेल, तर याच्यावर मी एक व्हिडिओ घेऊन यावर तर तुम्ही सर्वांनी कमेंट करून मला नक्की सांगा. सातवा प्रश्न बघूया. लिंक्स में कौन सा कमांड फाइल को हटाता है? याचा ऑप्शन आहे ऑप्शन ए डिलीट, ऑप्शन बी RM, ऑप्शन सी DM, ऑप्शन डी इरेज. तर याचं उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन बी RM. आठवा प्रश्न काय सांगतो बघा विद्यार्थी मित्रांनो. हा प्रश्न वारंवार ITIच्या एक्झाममध्ये येत आहे. कंप्यूटर वायरस होता है? ऑप्शन आहे ए फफूंद, ऑप्शन बी विषाणू, ऑप्शन सी जीवाणू, ऑप्शन डी सॉफ्टवेअर प्रोग्राम. तर याचं सर्वांनी उत्तर सॉफ्टवेअर प्रोग्राम असं करावे. नववा प्रश्न बघा विद्यार्थी मित्रांनो. हा नववा प्रश्नसुद्धा खूप वारंवार येत आहे. DVDची खोज कब हुई थी? तर ऑप्शन याचं आहे 1997, ऑप्शन बी 1999, ऑप्शन सी 1995, ऑप्शन डी 1992. तर याचं सर्वांनी 1995 असं करावे. 10वा प्रश्न बघा मित्रांनो. कंप्यूटर किस क्रम में संचालित होता है? ऑप्शन ए इनपुट आउटपुट प्रक्रिया, ऑप्शन बी इनपुट प्रक्रिया आउटपुट, ऑप्शन सी प्रक्रिया इनपुट आउटपुट, ऑप्शन डी आउटपुट प्रक्रिया इनपुट. तर याचं उत्तर आहे बी इनपुट प्रक्रिया आउटपुट. 11वा प्रश्न बघा मित्रांनो. MS Excel 2007 ते 2016 में बनी गई फाइलों का एक्सटेंशन क्या है? ऑप्शन आहे ऑप्शन XLX, ऑप्शन बी XLSX, ऑप्शन सी XLS, ऑप्शन डी TXT. तर याचं उत्तर आहे बी XLX. 12वा प्रश्न बघा मित्रांनो. कौन सा चार्ट ये दर्शाता है कि एक या अधिक डेटा दूसरे डेटा तत्व से किस प्रकार से संबंधित है? ऑप्शन ए XY चार्ट, ऑप्शन बी पाई चार्ट, ऑप्शन सी लाइन चार्ट, ऑप्शन डी कॉलम चार्ट. तर याचं उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन ए XY चार्ट. 13वा प्रश्न. CSV का फुल फॉर्म क्या है? ऑप्शन ए कॉम्पैक्ट serial वैल्यू, ऑप्शन बी कंट्रोल स्पेस वैल्यू, ऑप्शन सी कॉमा सेपरेटेड वैल्यू, ऑप्शन डी कॉमा स्टँडर्ड व्हॅल्यूज. तर याचं उत्तर आहे ऑप्शन सी कॉमा सेपरेटेड व्हॅल्यू. 14वा प्रश्न.
वर्कशीट को लेटर हेड में प्रिंट करने के लिए किस सेटिंग का संशोधित किया जाता है? ऑप्शन ए पेपर, ऑप्शन बी मार्जिन, ऑप्शन सी लेआउट, ऑप्शन डी ओरिएंटेशन. तर याचं उत्तर आहे मित्रांनो बघा ऑप्शन बी मार्जिन. 15वा प्रश्न. डेटा को आरोही A to Z या अवरोही Z to A क्रम में कौन सी व्यवस्थित करता है? ऑप्शन ए फिल्टरिंग, ऑप्शन बी शॉर्टिंग, ऑप्शन सी कस्टम फिल्टर यानी ऑप्शन डी क्लियर रूल्स. तर याचं उत्तर आहे ऑप्शन बी शॉर्टिंग. 16वा प्रश्न बघा मित्रांनो. करंट क्या है? ऑप्शन ए न्यूट्रॉन का प्रवाह, ऑप्शन बी इलेक्ट्रॉन का प्रवाह, ऑप्शन सी प्रोटॉन का प्रवाह आणि ऑप्शन डी प्रतिरोधक का प्रवाह. तर याचं उत्तर आहे मित्रांनो इलेक्ट्रॉन का प्रवाह. वळूया आपल्या 17व्या प्रश्नाकडे. आर्म लिफ्ट बैक प्रेशर की विधि कौन सी है? ऑप्शन ए मुंह से मुंह की विधि, ऑप्शन बी मुंह से नाक की विधि, ऑप्शन सी नेल्सन की विधि, ऑप्शन डी शेफर की विधि. तर याचं उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन सी नेल्सन की विधि. 18वा प्रश्न बघा मित्रांनो. SSD का फुल फॉर्म क्या होता है? ऑप्शन आहे ऑप्शन ए सिंगल स्टेट ड्राइव, ऑप्शन बी सोल्ड स्टेट ड्राइव, ऑप्शन सी सिंगल ड्राइव, ऑप्शन डी सोल्ड सिंगल ड्राइव. तर याचं उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन बी सोल्ड स्टेट ड्राइव. 19वां प्रश्न. डेस्कटॉप और पर्सनल कंप्यूटर को भी कहा जाता है? ऑप्शन आहे ऑप्शन ए सुपर कंप्यूटर, ऑप्शन बी कस्टम कंप्यूटर, ऑप्शन सी मेनफ्रेम कंप्यूटर, ऑप्शन डी मायक्रो कंप्यूटर. सुपर कंप्यूटर मित्रांनो आत्ताचं विकसित झालेलं खूप मोठा कॅम्प्युटर आहे. कस्टम कॅम्प्युटर म्हणजे बनवलेले कॅम्प्युटर. ऑप्शन सी मेनफ्रेम म्हणजे कुठं कार्यालयात वापरले जाणारे. ऑप्शन डी मायक्रो कंप्यूटर. तर याचं उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन डी मायक्रो कंप्यूटर म्हणजे जे आपण वापरतो. 20वां प्रश्न बघा मित्रांनो. कीबोर्ड की सबसे बड़ी बटन होती है? ऑप्शन आहे ऑप्शन ए स्पेस बार, ऑप्शन बी एंटर, ऑप्शन सी बॅक स्पेस, ऑप्शन डी टॅब. तर याचं उत्तर आहे मित्रांनो स्पेस बार. हा प्रश्न आपल्या सर्वांच्या ओळखीचाच आहे. 21वां प्रश्न. कौन सा सॉफ्टवेयर शब्द संसाधन में प्रयोग किया जाता है? ऑप्शन आहे ए पेज मेकर, ऑप्शन बी वर्ड स्टार, ऑप्शन सी MS वर्ड, ऑप्शन डी ये सभी. तर याचं उत्तर आहे मित्रांनो डी ये सभी. 22वां प्रश्न बघा मित्रांनो. सामान्य कीबोर्ड में कितने बटन होते हैं? ऑप्शन ए 104, ऑप्शन बी 114, ऑप्शन सी 102, ऑप्शन डी 98. तर याचं उत्तर आहे मित्रांनो 104 म्हणजे जे आत्ता आपण कम्प्युटर वापरतो त्याच्यात 104 बटन आहे. 102 बटनवालं जे आधीचं कम्प्युटर होतं त्याला आहे मित्रांनो तेवढे बटन. 23वां प्रश्न बघा मित्रांनो. हा प्रश्न ITI कोपा एक्झाममध्ये खूप वेळा रिपीट झालेला आहे. सेंट्रल प्रोसेसिंग युनिट हे मुख्य घटक है. ऑप्शन ए कंट्रोल युनिट, ऑप्शन बी अर्थमेटिक लॉजिक युनिट, ऑप्शन सी प्राइमरी मेमरी या ऑप्शन डी ये सभी. तर याचं उत्तर आहे मित्रांनो ये सभी. 24वां प्रश्न बघा मित्रांनो. संसार का प्रथम प्रोग्रामर किसे कहा जाता है? तर याचं ऑप्शन बघा मित्रांनो. चार्ल्स बेबज, ऑप्शन बी लेडी ऑगस्ट, ऑप्शन सी टिम कुक, ऑप्शन डी बिल गेट्स. तर याचं उत्तर आहे मित्रांनो लेडी ऑगस्ट. 25वां प्रश्न बघा मित्रांनो. DPI क्यों दर्शाता है? ऑप्शन आहे ऑप्शन ए डाटा पर इंच, ऑप्शन बी डिजिट पर यूनिट, ऑप्शन सी डिजिट पर इंच, ऑप्शन डी इनमें से कोई नहीं. तर याचं उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन ए डाटा पर इंच. अशाच नवीन व्हिडिओसाठी आपल्याला फॉलो करा मित्रांनो, शेअर करा, सबस्क्राईब करा. असेच मी ITI संदर्भात व्हिडिओ घेऊन येणार आहे तर नक्की सबस्क्राईब करा.